या पानाचे निरीक्षण जर केले तर हे जे पांढरे डबे दिसतात हा भुरी रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि यावरती जे पिवळे स्पॉट दिसतात हे पिवळे स्पॉट हा डावणीचा आहे, डावणी मिळूचा. शेतकरी मित्रांनो, वेलवर्गीय पिकाला लागणारे नत्र हे आपण नायट्रेट फॉर्ममध्ये द्यायला पाहिजेत. हे जर चुकून अमाइड फॉर्ममध्ये जर गेले तर डावणी, भुरी, करपा याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसेल आणि जास्त नत्रामुळे पीक लवकर रोगाला बळी पडणे, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढणे, असा व्हायरस वाढणे. म्हणून या पिकाला जे तुम्ही जे नत्र देत आहे हे अमाइड फॉर्ममध्ये देऊ नका. आता ह्या शेतकऱ्याने जे 19-19-19 आणलेलं आहे, आता हे जर बघितलं सगळी भुरी दिसती पांढरी, हे फक्त 19-19मुळे आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे नामांकित कंपनीचं 19-19-19 आहे, मी त्या कंपनीचं नाव सांगत नाही. आता ह्या 19-19-19मध्ये नायट्रेट फॉर्ममधलं किंवा अमोनिकल फॉर्ममध्ये नत्र राहायला पाहिजेत. आपण जर बघितलं, आता याच्यावर टेस्ट करू तर याच्यामध्ये जवळजवळ 50-60% युरिया निघतोय. म्हणजे 19-19-19 नत्र 19%, फॉस्फरस 19% आणि पोटॅशियम 19% असं निघायला पाहिजे. आणि त्याच्यातलं नायट्रोजन हे नायट्रेट किंवा अमोनिकल फॉर्ममध्ये निघायला पाहिजे. तर हे अमाइड फॉर्ममध्ये आहे. अमाइड म्हणजे युरिया. ज्यावेळेस पिकाला आपण युरिया देतो की जो 6 रुपये किलोचा युरिया येतो, ज्यावेळेस आपण पिकाला युरिया देतो त्यावेळेस पिकाला लसलशीतपणा येतो आणि डावणी, भुरी, करप्याचा प्रादुर्भाव वाढतो. तर आधी आपण हे पाहू, याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून बघू. आता हे पाणी टाकलेलं आहे, आतमध्ये जर बघितलं तर सगळा युरिया दिसतोय आपल्याला. हा जो पांढरा दिसतो, सरळ करा थोडा हात, सरळ करा. अगं हे जेवढं आपल्याला याच्यामध्ये दिसतंय हा सगळा युरिया आहे. वाईट ह्या गोष्टीचं आहे की आज ही नामांकित कंपनी आहे आणि याच्यामध्ये आज सगळा युरिया दिसतोय पांढरा पांढरा. करा सरळ हात करा. हा सगळा युरिया आहे. हे जे मोठे दाणे जे दिसतात इकडे सगळे. शेतकरी मित्रांनो, ह्या युरिया बेसमधल्या 19-19मुळे आज दोडका असेल, कारले असेल, शिमला मिरची असेल, टोमॅटो असेल, पीक कोणतंही असो, या युरिया बेसमधल्या नायट्रोजनमुळे पिकावरती लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, डावणी, भुरी, अँथ्रोनिकॉजचे स्पॉट असेल, जीवाणूजन्याचे स्पॉट, जीवाणूजन्य करप्याचे स्पॉट असेल, पीक कायिक वाढीव जाणे, फुलगळ होणे, अशा अनेक समस्या आहेत. त्यातून आता हे ढगाळ वातावरण आहे, पावसाचे दिवस आहेत, अशा कालावधीमध्ये ज्यावेळेस आपण हे अमाइड फॉर्ममधलं नत्राच्या बेसमधलं जर 19-19 जर घेतलं तर पिकाचं नुकसान खूप होतं आहे, फायदा होत नाही. त्यामुळं घेताना NPK खत 13-40-13 असेल, 12-61 असेल किंवा 19-19 असेल, अशी खतं हे ब्रँडेड कंपनीचे आपण वापरायला पाहिजे. रिच फीड असेल, महाफीड असेल, अशा चांगल्या कंपनीचे तुम्ही खतं वापरायला पाहिजे की जेणेकरून आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही. तर हे आपण जर बघितलं तर पुन्हा आपल्याला जो खाली काय काय ठिकाणी दिसतो हा पांढरा युरिया आहे. तर युरिया बेसमधले सूक्ष्म आपलं 19-19 हे NPK खत अनेक दुकानदार लिंकिंगने आलेले असतात आणि ही खतं शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होतो. पीक पुन्हा रोगाला बळी पडलं की त्याच्यावरती पुन्हा उपचारात्मक बुरशीनाशक, कीटकनाशक मारणे यामुळे खर्च जास्त होतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, शक्यतो ह्या पावसाच्या ढगाळ वातावरणामध्ये कोणत्याच कंपनीचं 19-19 हे तुम्ही वापरू नका. कारण 19-19मध्ये नत्राचं प्रमाण जास्त आहे आणि त्यातून अशा ह्या काही ज्या नामांकित पण शेतकऱ्यांना लुटणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये निघणारं नायट्रोजन हे अमाइड फॉर्ममध्ये म्हणजेच युरिया फॉर्ममध्ये आहे. मग युरियाचा आपण 6 रुपये किलोचा जर सोडला तर नुकसान काय साहेब? हां ना, युरिया आपण का सोडत नाही? पिकावरती वेगवेगळ्या बुरशीचा, वेगवेगळ्या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव येतो म्हणून आपण ते वापरत नाही. मग इतक्या ह्या 19-19 100 आणि 150 रुपये किलोचे घेण्यापेक्षा मग आपण 6 रुपये किलोचा युरिया सोडून पिकाची वाट लावणे काय चुकीचं काय? मग तर माझी विनंती आहे, चुकीच्या पद्धतीने तुम्ही हे असे नामांकित कंपनीचे लिंकिंगने आलेले खतं वापरू नका आणि पिकाचं नुकसान करून घेऊ नका. शेवटी 2 रुपये जास्त गेले तरी चालेल, पण चांगल्या कंपन्या ह्या चांगल्याच असतात की ज्याच्यामध्ये नेदरलँड असेल किंवा बाकी चांगल्या ठिकाणून ती खतं इम्पोर्ट केली जातात आणि अशा खतांचा वापर तुम्ही करा. चुकीच्या पद्धतीने खताचा वापर करू नका. शंकरराव, लक्षात आलं का? काय निघलं बरं? 19-19 मध्ये किती टक्के नत्र निघायला पाहिजेत? किती टक्के युरिया निघायला पाहिजेत? 19%. हा किती टक्के होता? जास्त 50%च्या पुढे. त्याच्यामुळं विनंती आहे, चिरंजीवाला सांगा चांगल्या कंपनीचे, चांगल्या खात्रीशीर दुकानातून खतं घ्या. शेवटी आपण खर्च करतो
मग तो खर्च हा योग्य आपल्या म्हणजे तितकं त्याचं रिटर्न निघायला पाहिजेत. होय की. उधारीत खतं आणताय मला वाटतंय. उधारीचे आलं तर त्याचे पैसे द्यावं लागेल का हो, नाही? पण असे उधारीत आणल्यामुळे हे असे चुकीचे खतं दिले जातात. त्याच्यामुळं अण्णाला सांगा, आता सगळं लिहून दिले तसं करा ना, अशा चुकीच्या पद्धतीने खतं वापरू नका. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांना एक आव्हान आहे की ह्या ढगाळ वातावरणामध्ये अमाइड फॉर्ममधलं जे म्हणजे युरिया बेसमधलं जे 19-19 आहे हे पिकाला देऊ नका. चांगल्या कंपनीचे खतं वापरा आणि शक्यतो 19-19 ह्या पिकाला देऊच नका.